की ह्या लोकांना अॅनाटॉमी तर कळलेलीच आहे हम्म, आपल्या मूर्तिकारांना, हम्म, पण ते त्याच्याही पलीकडे गेलेले आहेत. काय होतं, चित्रकार म्हणून पहिल्यांदा काही वर्ष ही रिअलिस्टिक चित्र करण्यात घालवायची असतात. हम्म, हम्म, स्ट्रिक्टली खरं तर एक आयडियली रिअलिस्टिक रिअलिस्टिक म्हणून ते लोक ते स्टील लाईफ वगैरे करत बसतात. हम्म, ते एकाच वेळेला कापडाचा हे करायचा अभ्यास करायचा, सेरामिक्सचा अभ्यास करायचा, ग्लास सुरुवात तिथूनच होते. तिथून होते. किंवा लाईव्ह तू बसलायस आता, हम्म, तर मी जसा आहे तसा ॲनाटॉमिकली करेक्ट अक्षय काढणार. पण एक ते झालं ना, हम्म, आणि ती मास्टरी जनरली आली, जी माझी आलेली नाही, मी तुला सांगतो. हम्म, मी बोलतोय म्हणून माझी आली असं नाही, हम्म, पण ती मास्टरी आली की हळूहळू ऑटोमॅटिकली माणूस किंवा कलाकार त्याच्या पलीकडे जातो आणि स्टायलायझेशन सुरू करतो. हम्म, एक स्टायलायझेशन सुरू करतो. आत्ता पण तू जो वाडा बघितलास, हम्म, तो स्टायलाइज्ड आहे. तो रिअलिस्टिक कुठं काढलाय मी. हम्म, त्याच्यात जे रंग आहेत ते ॲक्च्युअल वाड्यात दिसतील असं नाही. पण तुला कळलं की तो वाडा आहे, तो जुनाट बरोबर. आहे, तो हे आहे, तो ते आहे. त्यातलं जे मागचं झाड होतं, हम्म, ते पण काय अतिशय अनरिअलिस्टिक रंग होते खरं सांगायचं हम्म, तर. पण एक एक्सप्रेशन येतं त्याच्यामध्ये. तर चित्रकाराचं हे येतं की पुढे जाऊन एक्सप्रेशनिस्ट होत होतो किंवा स्टायलायझेशन सुरू होतं, जे आपल्या मूर्तिकारांचं झालं आहे असं माझं वैयक्तिक हम्म. मत आहे, जे चुकीचं पण असू शकतं. उदाहरण देऊ शकशील? उदाहरण सांगतो. काही यक्षिका किंवा अप्सरा आहेत, हम्म, मंदिरांच्या बाहेर कोरलेले असतात. तर प्रत्येक मंदिरात किंवा प्रत्येक काळातल्या मंदिरात हम्म, मोटिव्स वेगळे असतात, मुकुट वेगळे असतात, हे वेगळे असतात. किंवा अंगरखा असेल, हम्म, वस्त्र असेल, अंगवस्त्र, तर ते बाहेर कुठल्या पद्धतीने असं फ्लो होतं आहे, ते समजा ग्रीकांचं तू बघितलंस हम्म, तर अगदी रिअलिस्टिक असतं. ते फोल्ड्स असतील किंवा काय असतील, पण आपलं जे असतं ना, त्यात पण ते फोल्ड्सला पण ते असे फ्लो देतील. हम्म, मग तोच फ्लो, तो जो जो अँगल आहे किंवा कर्वेचर आहे, ते दुसरीकडे पण देतील. एक असं नाही की एकाच ठिकाणी केलेलं आणि दुसऱ्या ठिकाणी सोडून दिले, असं नाही. त्यांना माहिती ते काय करतात. आणि हे सगळे डिझाईन प्रिन्सिपल्स आहेत. डिझाईन प्रिन्सिपलमध्ये जे तू एक गोष्ट करायची ठरवलेली आहेस, समजा तू एक स्टायलायझेशन काहीतरी करणार आहे, समजा मी तुझं चित्र काढतो हम्म, आणि मी तुझे डोळे खूप विशिष्ट पद्धतीने काढलेले आहेत. जसे आपण मधुबनी आर्ट तू बघितलं असशील, किंवा नाही. वारली आहे. हम्म, वारलीमध्ये त्रिकोण जो आहे, वरचा त्रिकोण आणि खालचा उलटा त्रिकोण, ते मोटिफ आहे. हम्म, आणि ते मोटिफ सगळीकडे वापरलं जातं. प्राण्यांमध्येही तेच वापरलं जातं, झाडांमध्येही ते वापरू शकतात, हम्म, वापरलं तर. हम्म, किंवा हरिण बिरीण काढलं तर त्याच्यामध्ये मोर काढला तरी तसाच असतो. हम्म, हे लोकांना माहिती आहे. हम्म, आणि मला असं वाटतं की हे लोकांना तेव्हाच याला हार्मनी म्हणतात, व्हिज्युअल हार्मनी म्हणतात. हार्मनी हम्म, म्हणजे एक हम्म, गोष्ट हम्म. सगळीकडे बॅलन्स पद्धतीने करायची, बरोबर. अतिरेक नाही करायचा आणि कमीही नाही करायची. तर हे मला असं वाटतं की लोकांनी ॲक्च्युली सगळं करून बघितलेलं आहे आपल्या, हम्म. आणि मग ते स्टायलायझेशनकडे वळलेले आहेत.